ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, आपण सर्व श्रोतृवर्ग यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। खरं म्हणजे श्रोतृवर्ग हा शब्द सुद्धा माझा थोडासा चुकीचाच वाटतो मला, कारण असं की तुम्ही नुसते ऐकत नाहीये, मी सुद्धा जे वदवलं जातं ते मी सुद्धा ऐकतेय, कारण तो बोध माझा मलाच पुन्हा नव्याने होतोय आणि त्यामुळं याच्यामध्ये त्या श्रोतृवर्गामध्ये मी सुद्धा आहे, कारण मीच माझं ऐकते आणि असं वाटतं की बोलविता गाणी वेगळाच आहे आणि हा बोध आपल्यालाच चालू आहे। स्वतःला स्वतःचा नाहीये, स्वतःला सद्गुरूंनी केलेला हा एक बोधच आहे। सद्गुरूंच्या सहवासात किती शिकावं आणि किती घ्यावं याला काही मर्यादाच नव्हत्या। अनंत हस्ते देता कमलवराने, घेता किती घेशील दो कराने, अशी स्थिती प्रत्येकाची। कारण कुठलंही साधं बोलणं, कुठलंही एखादं वागणं, कुणाशी त्यांचं संभाषण, त्यांच्या घरातल्या कुठल्याही छोट्या गोष्टी, दुसऱ्याशी असलेला त्यांचा संवाद, त्यांचं वागणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं, उपासना, या प्रत्येक गोष्टीकडं जर बारकाईने बघितलं तर आयुष्यभराची शिदोरी त्यांच्या सहवासात सहजच मिळून जायची। खूप अगदी सहजपणाने आपण वर्षानुवर्ष रुजलेल्या काही गोष्टी आपण सहजपणे बोलून जात असतो। त्याचे परिणाम माहीत नसतात किंवा हे असंच बोलायचं असतं हे सुद्धा कुठंतरी मनात ठसलेलं असतं, कारण आपण तेच ऐकत आलेलो असतो, कानावर त्याच गोष्टी पडलेल्या असतात, दुसऱ्याशी बोलताना संवादही त्याच पद्धतीने होत असतात, संभाषणं ही सगळी अशाच पद्धतीने चाललेली असतात। पण प्रत्येक गोष्टीत जे काही वेगळेपण होतं आणि जे काही अधिक होतं ते सगळं त्यांच्याकडे होतं। असेच आम्ही गाणगापूरला चाललो होतो। गाणगाभुवनचं वर्णन तर काही अफाटच, आणि गाणगापूरला जाणं सद्गुरूंसोबत हे तर संपूर्ण सद्गुरू महाराजमय झालेले असायचे। तिथं दुसरा कुठला विषय नाही, चर्चा नाही, महाराज 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 आणि फक्त महाराज। आम्ही निघालो होतो कुमशीला। या कुमशीचं एक वैशिष्ट्य आहे, गाणगापूरपासून जवळच असणारं कुमसी हे ग्राम, आणि तिथं त्रिविक्रम भारती नावाचे त्रिविक्रम भारती तिथे राहत होते। आणि तिथं त्रिविक्रम भारतींना त्यावेळेला सद्गुरूंच्या महाराजांचं असं खूप काही माहीत नव्हतं, पण महाराजांच्या अनेक लीला आणि महाराजांना राजांनी पालखी दिली आहे, पालखीतून महाराज फिरतात, हे सगळं मात्र त्रिविक्रम भारतींच्या कानावर जात होतं। अतिशय सुंदर उपासक असलेले त्रिविक्रम भारती मनात मात्र विकल्प यायला लागला की अरे, ह्या महाराजांना काय करायची पालखी, काय करायच्यात ह्या सगळ्या गोष्टी, आणि असा विकल्प आला तर जगतचेत्या त्या भगवंताला तो न कळला तर नवलच। मग हा विकल्प दूर करायचं ठरवलं। महाराज पालखीतून गेले कुमसीला, आणि त्रिविक्रम भारती समोर आल्यावर त्यांना सगळीकडे महाराजच दिसायला लागले। पालखीचे भोई महाराज, पालखी महाराज, महाराजांच्या बरोबरचे सगळेच महाराज, महाराजच महाराज, त्यांना दुसरं कोणी दिसेच ना तिथं। आणि मग मात्र साष्टांग नमस्कार घालून ते महाराजांच्या चरणी शरणागत झाले। चुकलो महाराज। तेव्हा महाराज म्हणले, का रे, म्हणे दंभ दंभ म्हणतोस, तो कुठला आहे तो सांग तरी मला, काय आहे बरं, मी काय आहे माझ्यामध्ये। आणि मग त्यांना आपली चूक कळली। असं ते कुमसी ग्राम, जिथं त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन झालं, असं ते स्थान। मग गाणगापूरहून आम्ही निघालो ते स्थान बघायला। शांतपणे प्रवासात
गाडी सुरू होत होती. सद्गुरू बसले होते शांत आपल्याच आनंदात. पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या माळेचे मणी फिरत होते. आम्ही मागे बसलेले. कुठे ते एकरूपता, कुठे ते एकाग्रता, कुठे तो भाव. किती ओढून आणला त्यांच्या सहवासात तरी कुठेतरी निसटायचंच ते. पुन्हा आपल्या मूळ पदावर यायला काही वेळ लागायचा नाही आम्हाला. मग आम्ही सगळे बसलो होतो आणि चेष्टा सुरू झाली. कारण आपल्याला माहित आहे की सोलापूर हा भाग, त्या भागामध्ये फारसं काही असं रम्य काही नाहीये. आणि तिकडे तर ते कुमसी म्हणजे तर तिकडे तो बाहेरचाच भाग. मग ते रस्त्याला खड्डे, आजूबाजूला उन्हाच्या झळा, बाहेर बघावं तर बाभळीच्या झाडाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. काटे असलेलं बाभळीचं झाड बहरलेलंही नव्हतं. हिरवीगार पालवी कुठं दिसत नव्हती. आणि त्या एकाकी अशा रस्त्यावरनं गाडी चालली होती. मग झाल्या चेष्टा सुरू. बघा बघा कसा टार रोड आहे, बघा बघा कशी मस्त झाडी आहे, बघा बघा कसा निसर्ग आहे. एकमेकामध्ये हे सुरू झालं. थोडं भान हरपलेलंच असतं. 4 जण भेटले की मग कुठेतरी मूळ जागृती येतेच. तशी आली आमची आणि सुरू झालं. त्यांनी ऐकलं 5 मिनिटं ऐकलं. मग 6व्या मिनिटाला मात्र आमच्या जरा जिभा जोरातच जास्त चालायला लागल्या. तेव्हा मात्र त्यांनी मागे वळून बघितलं. झालं म्हटले तुमचं, आता मी सांगतो म्हटले. आता माझं ऐका. तुम्हाला बरोबर आहे तुमचं अगदी, कारण तुम्ही अशाच रस्त्यावरनं फिरला. मला माहित आहे की तुम्ही अगदी छान टार रोड गुळगुळीत रस्त्यावरनं फिरता. पण त्या गुळगुळीत रस्त्यावरनं फिरता, बाहेर आजूबाजूला भव्य इमारती बघता, सुंदर सुंदर फुलांची झाडं असतात, गाडी एसी असते, तुम्हाला गारवा मिळत असतो, बाहेरही सुखद वातावरण असतं, अनेक असे चांगले चांगले लोक रस्त्याने फिरत असतात, अनेक भव्य दुकानं असतात, त्याच्यामध्ये आकर्षक वस्तू मांडून ठेवलेल्या असतात, खाण्यापिण्याची रेलचेल असलेले पदार्थ असतात. सवय आहे तुम्हाला, मान्य आहे मला, माझं काही त्याच्यामध्ये काहीच म्हणणं नाहीये. पण या सगळ्यात, ह्या बाहेरच्या सगळ्या भूलभुलैयाच म्हणायचे ह्याला, या तुम्ही आतलं तुमचं नाही सांगितलं कुणीच. कारण त्या गुळगुळीत रस्त्यावरनं जाताना तुमच्या आत असलेले नैराश्याचे खड्डे, तुमच्या आत असलेली कमीपणाची भावना, तुमच्या आत असलेली अस्थिरता, तुमची सतत दुसऱ्याशी चाललेली तुलना आणि सतत तुमच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार की हे माझं नीट राहील ना, हे सगळं हे तुम्ही लपवलं, हे नाही सांगितलं. त्या चकचकीत दुकानांकडे बघताना त्यातल्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या आतला हिशोब, आपल्या पैशाचा, तो तुमच्या डोक्यात रेंगाळत असतो. त्या वस्तू सुख नाही देत तुम्हाला. त्या भव्य इमारती बघताना आपल्या कमीपणाची आणि आपल्या छोट्याशा ह्याची जाणीव तुम्हाला होती. आपण किती क्षुद्र आहोत, कमी आहोत, ह्याची जी जाणीव आत होती ती नाही सांगितली. बाहेर बहरलेले फुलं बाग पाहताना आत व्यवहाराचे टोचणारे काटे कसे घायाळ करत असतात हे नाही सांगितलं तुम्ही. का हे सगळं विसरलात? पण इथं मात्र रस्त्यात खड्डे आहेत, आजूबाजूला काटे आहेत, हवा उष्ण आहे, समोर ना भव्य इमारती आहेत, ना कुठले सुंदर सुंदर वस्तूंची दुकानं आहेत, ना खाण्याच्या अनेक गोष्टी तुम्हाला ज्या मोह पडतो, रसना तिला मोहवणाऱ्या कुठल्याच गोष्टी इथं नाहीयेत. पण तरीही इथं जे आहे तुमच्या आतला समाधानाचा झरा इथं कसा झुळझुळ वाहतोय बघा. की या खड्ड्यांचं तुम्हाला काही वाटत नाहीये, कारण इथं स्थिर महाराज आपला दंड रोवून बसलेले इथे तुम्हाला माहितीये. हा असमंत महाराजांच्या चैतन्यानी आणि महाराजांच्या तेजानी बहरलेला आहे ना. इथं बहरलेली झाडं आहेत, पण इथलं चैतन्य आणि इथल्या आकाशामध्ये असणारा तेजाचा भेद तुम्ही कधीच पाहिलेला नाहीये. त्यामुळं हे सगळं महत्वाचं आहे. आणि म्हणून बाहेरच्या गोष्टीपेक्षा आतल्या गोष्टी बघायला आणि आतलं चैतन्य बघायला जेव्हा आपण शिकतो तेव्हाच आपण खरे साधक होतो. आणि सांगितलं की नेहमी मंदिरात जाताना, कुठल्या तीर्थस्थानी जाताना तिथली गजबज, तिथली काही वेळा असणारी दुरावस्था, तिथं असणाऱ्या अनेक लोभाच्या मोहाच्या गोष्टी, काही ठिकाणं तर अशी असतात की तिथं त्या दैवतापेक्षा तिथं मिळणारा प्रसाद, तिथं असणारं जेवण, तिथं मिळणारं याचंच फार चर्चा चालतात. आणि मग तिथल्या बाकीच्या त्या गोष्टीच आपल्याकडे मन भरून टाकतात. मग
कुठेतरी शी काय हे म्हणून कॉमेंट येते. आपण सहज बोलून जातो, काय हे. कधी कधी असं बोलून जातो, अरे वा काय मस्त प्रसाद आहे. हो, पण प्रसाद हा आत उचलून पाझरत नाहीये. अन्न ते रक्तात मिसळताना त्याच्यामध्ये जो प्रसादाचा भाव आहे तो कुठे आहे? का ते फक्त जिभेची चव म्हणून आपण खाल्लंय? किती मोठा विचार आहे. आणि म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात की बघताना नेहमी बाहेरच्या गोष्टीपेक्षा, बाहेरचा समाज कसा आहे, बाहेर अवस्था कशी आहे, बाहेर काय काय गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तिथं असणाऱ्या त्या दंडधारी महाराजांच्या ताब्यात आहे. आणि तिथं सत्ता चालती ती त्यांची, तुमच्या मताची नाही. अरे तिथं जाणं, तिथली धूळ होऊन राहणं याच्यासारखं सुद्धा भाग्य नाही. कारण तिथं आपले प्रारब्ध भोगायला महाराज लोकांना घेऊन येतात आणि तिथल्या त्या माती, पाणी, हवा, तिथलं अन्न या सगळ्यांनी ते प्रारब्ध हळूहळू नष्ट करून महाराज प्रत्येकाला लीन करून टाकतात आणि महाराज प्रत्येकाला एकरूप करून टाकतात. या गोष्टी आपण विसरतो. हे विसरायचं नाही. तीर्थक्षेत्राला जाताना त्या मंदिरात असलेलं दैवत, त्या दैवताचं तेज, त्या दैवतातलं चैतन्य, त्या दैवताची प्रभा, त्या दैवताची आभा आणि त्या दैवताच्या अनेक गोष्टी ज्या आपण वाचल्यात, ऐकल्यात आणि ज्या आपल्याला माहित आहेत, त्या सगळ्या गोष्टी मनात भरून तिथं जायचं. तिथं काय मिळतं, मला खाणं कसं मिळालं, प्रसाद कसा मिळाला, तिथं बाहेर काय आहे, काय चाललंय नाही. आणि तिथं तुमच्या कशाची अवस्था नाही. देव श्रीमंत आहे, परमात्मा श्रीमंत आहे. त्याला तुम्ही काय देणार आहे? मोठा 100 रुपयाचा हार आणला तरी आणि एक तुमचं गुलाबाचं फूल दिलं तरी तो तृप्त आहे. अतृप्त तुमचं मन आहे. त्याला तुम्ही असं नाही लौकिकातले नियम लावून त्याला नाही जिंकतायत. स्वस्थ मनाने जा, आनंदात जा, त्या दैवताच्या अनुसंधानात जा आणि त्या दैवताच्या वर्णनात, त्या दैवताच्या रूपात आणि त्या दैवताच्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही फक्त आपलं मन तिथं लावा आणि त्याची प्रचिती घ्या. आणि त्या प्रचितीसारखी सुंदर गोष्ट कुठंच मिळत नाही आणि कधीच मिळत नाही. म्हणून जायचं ते फक्त भगवंतासाठी. डोळ्यांनी पाहायचं तो फक्त भगवंत, पायानी चालायचा तो फक्त भगवंताकडे जायचा मार्ग. आणि हे सगळं करत आपण तिथं जायचं, कारण आपल्या आतली क्षुधा आणि तृषा हे शमवण्याचं सामर्थ्य तिथल्या एक घोटभर तीर्थात आहे. आणि नजरेनी त्या महाराजांचं रूप आज सामावून घेण्यात ह्यात सगळी सार्थकता आहे. असं जावं तीर्थक्षेत्राला हे शिकवलं त्या सद्गुरू महाराजांनी. आणि मग बाकीच्या गप्पा, बाकीची वर्णनं हे सगळं शांत झालं आणि उरलं ते फक्त महाराजांचं चैतन्य, महाराजांचं तेज, महाराजांचं ओज आणि त्यापायी असलेलं आपली श्रद्धा आणि निष्ठा या सगळ्यांनी नतमस्तक होत मग तिथं त्या कुमशी ग्रामाला त्या विश्वरूप दर्शनाचं डोळे भरून दर्शन घेऊन तृप्त होऊन सद्गुरूंच्या चरणी आम्ही लीन झालो. अशा त्या सद्गुरूंना साष्टांग नमन. सद्गुरुनाथ महाराज की जय.